हे बघा किती सुबक मूर्ती आहेत, एकदम छोट्या छोट्या, एकदम आकर्षित करणार आहेत. बापरे बापरे किती सुंदर. वाव, हे ॲक्च्युली खूप सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या अशा मूर्त्या आहेत. सो मंडळी बघू शकता एकदम सुबक अशा मूर्ती, एकदम नैनदीपक करणाऱ्या. बापरे किती भारी एकदम. त्या बघा एकदम सुंदर अशा मूर्ती. त्यांचं काम बघा किती कोरीव केलं आहे आणि नाजूक काम आहे. हे बघा, हे बघा, हे बघा किती सुंदर मूर्ती आहेत. हे बघा किती सुंदर आहे. एकदम तुम्ही बघू शकता ना. हे बघा, हे बघा एवढे सुंदर आहेत ना, आणि एकदम कौशल्यता बघायची. बापरे खूप सुंदर. हे बघा, हे तुम्ही बघतच राहा, एकदम भारी. आणि मूर्तींना बघतच राहावंसं असं वाटतंय. क्लासिक. म्हणून आपण बोलतो हमरापूर हे बापाचं माहेरघर का मानलं जातं, ह्याच्यामुळेच. त्यांचे डोळे बघा, असं वाटतं की तुमच्याकडे पाहत आहेत ते. एकदम सुंदर अशी ही सुंदर मूर्ती बघा, ही किती सुंदर मूर्ती आहे. बापरे बाप, बापरे वा, ही बघा किती सुंदर मूर्ती आहे. ही बघा, अशा इथे तुम्ही मूर्ती बघू शकता. सगळ्या मूर्ती ह्या अशा लावलेल्या आहेत. हे बघा, इथून सुरुवात करू शकता. इथून अशा मूर्ती ह्या सगळीकडे लावलेल्याच आहेत. ठीक आहे, छान अशा मूर्ती आहेत ह्या, तर तुम्ही बघू शकता. मस्त आहेत एकदम. आणि काचेच्या बॉक्समध्ये शोपीस म्हणून लावल्यात. मस्त आहे एकदम. ती तुम्ही बघतच राहू शकता. एवढी छान बनवली आहे. मला असं वाटत नाही की माझा कॅमेरा जस्टिस करतो आहे की नाही ते, बट तुम्ही बघू शकता एकदम छान असं एकदम काम केलं आहे. दगडूशेठ हलवाईची मूर्ती सेम बघू शकता, एकदम भारी. आणि त्याच्यानंतर ही मूर्ती बघू शकता, किती सुबक आहे, किती सुंदर अशी मूर्ती बनवली. काम बघा किती छान आहे, एकदम कोरीव काम, एकदम छान. बाप्पा तुमच्याकडेच बघतोय असं तुम्हाला वाटेल. एकदम सुंदर. वा वा, मस्त आहे एकदम. मस्त. ही पण सेम मूर्ती आहे. हे तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. काय बोलू शकत नाही, शब्दच नाहीत माझ्याकडे. हे बघा, तुम्ही मूर्ती बघतच राहा. अशा मूर्त्या डिझाईन केल्या. मला नाही माहिती, मी कंटिन्युअसली बोलतो की कॅमेरा जस्टिस करत असेल तुम्हाला, पण खूप सुंदर आहे, एकदम सुंदर. आता ही एक मूर्ती बघतच राहाल तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. आणि ही मूर्ती आहे, हे बघा, त्या अशा मूर्तीचे डिझाईन आणि त्याचे नंबर असतात. नंबर 22. आणि ही मूर्ती बघतच बसू शकता तुम्ही. सुंदर अशी मूर्ती तुम्हाला दिसेल. वा, एकदम भारी. प्रत्येक मूर्तींची डिझाईन असते आणि प्रत्येक मूर्तीचं इथे नंबर असतं आणि त्या मूर्तीची टायटल असतं, कोणत्या टाईपची मूर्ती आहे. इथे पण बघू शकता, ही मूर्ती ह्या टाईपची आहे.
आणि ही एक मोठी बघा, ही मूर्ती बघताय तुम्ही, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. सर्व मूर्ती बघतच राहा, अशा एवढ्या सुंदर आहेत मूर्ती. हे बघा किती छान, वा वा. खूप साऱ्या मूर्ती आहेत. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्याच्यावर एक स्क्रीनवर तर तुम्ही घेऊ शकता. आणि ही बघू शकता, हे बघा ही सुबक मूर्ती आहे. हो हे एकदम भारी. आणि आपण दुसऱ्या मूर्ती बघूया. ही एक मूर्ती आहे, भारी एकदम. दादा थोडे आपल्याला मूर्तीबद्दल माहिती सांगा ना, म्हणजे कोणत्या टाईपचे आहेत. ठीक आहे, हे दादा आपल्याला मूर्तीचे टाईप आणि त्याची माहिती सांगतील. त्यांचे दुसरे भाऊसुद्धा आहेत, ते आपल्याला माहिती देणारच आहेत. पण त्यांच्याकडे हे मूर्तीची टाईप काय आहे आणि कोणत्या टाईपची मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीचे आपण त्यांच्या प्रत्येक बॅच लावलं आहे. त्या बॅच वाईज ते युनिकली आयडेंटिफाय होतात. सर दादा तुमची ही टाईपची कोणती मूर्ती आहे? हां, ओपन वेली, ओपन वेली. आणि ही दादा निकेट राजा. ही बघा मंडळी बघू शकता, निकेट राजाची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती त्रिशूलवाला. ही बघा ही त्रिशूलवाला मूर्ती आहे. एकदम सुबक अशी मूर्ती डिझाईन केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी डिझाईन आहे. दादा तुम्ही थोडं हे करता का? हे बघा एकदम अशा सुंदर अशा बॉक्समध्ये त्यांनी ठेवलेत, काचेच्या एका फ्रेममध्ये ठेवल्यात. सर्व मूर्तींचे ते काळजी खूप घेतात. ही चौरंगवाली मूर्ती आहे. ही चौरंगवाली मूर्ती बघू शकता तुम्ही. हे बघा ही चौरंगवाली मूर्ती आहे, एकदम शांत अशी बसलेली आहे चौरंगावर. वा वा वा, काय डिझाईन आहे, काय आकर्षक मूर्ती बनवलेली आहे. वा वा, काय डोळे बघा तुमचे, असं वाटेल बापा तुमच्याकडेच बघत आहे. एकदम सुंदर अशी सुबक अशी मूर्ती. आणि ही तुमची कोणत्या टाईपची मूर्ती आहे दादा? सिंगल लोडो. तर सिंगल लोडो मूर्ती बघताय तुम्ही. हे बघा सिंगल लोडो मूर्ती बघताय. खूप छान अशी मूर्ती आहे. हिची पण खूप छान अशी डिझाईन केली, छान असं एकदम भारी आहे. एकदम बघू शकता, हिची पण खूप सारी डिझाईन केलेली असते. आणि दादा हे थोडं वरचं ओपन करा ना. थँक्यू. चालेल काय अच्छा, ही गद्यावर बसलेली मूर्ती, म्हणजे गदा हातात आहे, त्याच्यामुळे गदा हातात असणारी मूर्ती आहे ही तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असं हिचं पण सुंदर असं सुबक मूर्ती आहे. हा छान. आणि हे बघा ही तर अति उत्तम. हे बघा हे अजून बघा, ही ओपन निकेट. ही ओपन निकेटची टाईपची मूर्ती आहे. बापरे, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. असं बघतच राहावं असं वाटतंय. वा सुंदर. हे डबल सॉरी, अच्छा डबल लोड टिटवाला. इथे नाव पण दिलेलं आहे, सॉरी, डबल लोड टिटवाला असं नाव आहे या मूर्तीचं. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे, एकदम छान अशी मूर्ती आहे, मस्त छान अशी मूर्ती आहे. ही तर आता मूर्ती तुम्ही बघतच बसाल, त्रिशूरवाली मूर्ती बघतच बसाल मंडळी. एवढे कोरीव काम आणि नाजूक काम केलं आहे ना, तुम्ही बघतच बसाल तिच्याकडे. मी दाखवतो तुम्हाला पूर्णपणे झूम करून. तुम्ही त्या मूर्तीकडे पाहतच बसाल कंटिन्युअसली. अशी ही मूर्ती अशी डिझाईन केलेली आहे. वा वा, हे बघा काय सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. हे बघा हिचं नाव आहे त्रिशूल मिकेट. हे बघा त्रिशूल मिकेट आहे या मूर्तीचं नाव. VT म्हणून 2.6 फीट आहे, म्हणजे 2.5 फुटाची आहे मूर्ती ही. एकदम सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. आणि हे बघा आपला चौरंग ओपन म्हणून म्हटले जाते या मूर्तीचं टाईप. खूप सुंदर अशी मूर्ती बनवली डिझाईनमध्ये. हे बघा ह्याचं पण मी तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन इथे सुद्धा दिलेली आहे, ते बघू शकता. आणि
ही बघा मूर्ती कृष्ण मोर मूर्ती, ही एकदम सुंदर अशी मूर्ती, हिची पण डिझाईन बनवली आहे. आणि असं वाटतं की डोळे आपण तिथे पाहतच बसावं बाप्पाच्या मूर्तीकडे, बाप्पाला सारखं पाहत बसावं असं वाटतं. एकदम सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. हे बघा, हे बघा, अजून दुसरे टाईपचे खूप सारे इकडे. दादा तुमच्या आपल्या प्रणव रे प्रणव आर्ट ह्या कारखान्यामध्ये आपल्या मूर्ती बनतात त्या, आणि खूप साऱ्या व्हरायटीच्या मूर्ती आहेत. तुम्हाला असं इकडे आल्यावर असं वाटेल की कोणती मूर्ती बुक करू आणि कोणती नाही, कारण की ह्या सर्व मूर्ती खूप छान बनवलेल्या आहेत. त्यांचं डिझाईन खूप छान बनवलेलं आहे, रेखाटनं खूप छान आहे. तर म्हणजे मी एकदम इथं आल्यावर असं वाटायला लागलं की मला कोणती मी चांगली बघू आणि कोणती चॉईस करू, कारण की इथं आल्यावर मला चॉईसेस खूप आहेत. त्याच्यामुळे हे बघू शकता, सुंदर असं एक नजराण आहे. डोळे बघा कसे डिझाईन केलं, छान एकदम डोळे असे केलं. हे बघा, वा. ह्या मूर्तीचं नाव आहे ओपन चौरंग, आणि ही सुबक मूर्ती बघू शकताय तुम्ही. सुबक मूर्ती अशी बनवली आहे. दादा पुढची दाखवतात आपल्याला निकेट फेटा. ही बघा निकेट फेटा ह्याच्यासाठी तुम्ही फेटा बघू शकता, त्याच्यामुळे निकेट फेटा नावाने ओळखली जाते. हे बघा, वा, सुंदर अशी आणि सुबक अशी मूर्ती तुम्ही बघताय. आता ही अष्टविनायकाची मूर्ती बघा. अच्छा, खाली अष्टविनायक बघताय तुम्ही, मस्त एकदम सुबक अशी बनवलेली मूर्ती, मस्त अशी सुबक मूर्ती बघताय, छान एकदम. आता हे आपण खाती मूर्ती बघतोय ती एकदम अजून खूप छान. पेशवे राईट, पेशवा गणपती, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे पेशवा गणपती. हे बघा, असं वाटते की एकदम भारी. ही पेशवाची मूर्ती आहे, एकदम बघा नजरा बघा. हे बघा, एकदम भारी. तर आपण बघतोय ही बघा, ही दादा कोणते? ही लालबागची मूर्ती बघताय तुम्ही मंडळी, आणि खूप छान अशी तिला सजवलेलं आहे बघताय. वा वा, अशी वाटते आपल्या लालबागचा राजा तिथे बसलाय, एकदम सुंदर असं. वा, मूर्ती बघू शकता. अजून एक सुबक मूर्ती दादा आपल्याला दाखवतील. दादा याचं नाव काय? डबल सिंह ओपन. ओके, कारण इथे बघा सिंह आहे, डबल सिंह ओपन असं मूर्तीचं नाव आहे, आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खूप याचं काम बघा तुम्ही, किती सुंदर असं केलं आहे. या मूर्तीचं नाव आहे डबल सिंह ओपन मूर्ती. खूप छान अशी मूर्ती आहे. तिचं डिझाईन पण खूप छान बनवलं आहे, डेकोरेट पण खूप छान केलं आहे मण्यांनी, मस्त. हे बघा, हे दगडूशेठ गणपती 2.5 फूटमध्ये. वा, असं बघतच राहावं बापांना आपल्या, असं वाटते त्यांच्याकडे डोळे बघत राहावे. मस्त. गणपती बाप्पा मोरया. खूप छान अशी आणि सुबक अशी ही सुद्धा मूर्ती आहे. ही कोणती मूर्ती आहे? ही ओपन फेटा मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 फूट आणि 2.5 फूट मिळेल. ओपन फेटा. वाव, हे बघा किती सुंदर मूर्ती आहे.
काय डोळ्यांचं नक्षीकाम केलं, असे वाटतात की डोळे एकदम बाप्पा आपल्याकडेच पाहत आहेत. वा, किती सुंदर. मी आता मंडळी सगळे दाखवते तुम्हाला, कारण का ते खूप साऱ्या इथे मूर्ती आहेत आणि एक एक करून दाखवल्या तर इथे पूर्ण दिवस लागेल. सो तुम्ही सगळ्या मूर्ती बघू शकता. खूप साऱ्या मूर्ती आहेत, खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप साऱ्या डिझाईन आहेत. तर ते तुम्ही इथे व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही दरवर्षी इथेच याल असं. कारण की मी आता इथे आलो, मला खूप आवडल्या मूर्त्या. सो तुम्ही बघू शकता खूप साऱ्या डिझाईन केलेल्या आहेत मूर्त्या. सो तुम्ही बघतच राहाल अशा मूर्त्या आहेत. त्यांच्याकडे आपला लक्ष म्हणजे नजर हटत नाही अशा मूर्त्या डिझाईन केलेल्या. वा, ही बघा मूर्ती किती सुंदर अशी बनवली. खूप साऱ्या मूर्त्या त्यांच्याकडे. हा बघा, इथे पण मूर्ती बघू शकता. इथे पण खूप साऱ्या डिझाईनच्या मूर्ती आहेत. बघा, सुंदर अशा मूर्त्या आहेत. ह्या फक्त शो केससाठी ठेवलेल्या आहेत, म्हणजे दाखवण्यासाठी. खूप साऱ्या अजून ह्यांच्याकडे मूर्ती असतात. त्यांचा गोडाऊन आहे मोठा. सो हे बघा.